नान करती का यावंच लागते भाषा मेन्सवेअर. आता थोडेच दिवस आपल्या बाप्पाच्या आगमनाचे बाकी आहे, पण पोट्टेचा जल्लोष 1 महिना आधीपासूनच चालू होते. सगळ्यात पहिले शेगाव लिहून मंडळाचं पावती बुक छापायला टाकलं. आपल्या जीवाभावाच्या पब्लिकले व्हिडिओ मध्ये घेऊन खामगावच्या दिशेने रवाना झालो. आता दिवसभर फिरणंच आहे म्हटल्यावर गाडीले स्वतः खिशातून 400-500 रुपयाचं खाऊ घातलं. खामगावले जायच्या पहिलेच आम्ही चिचुलीत घुसलो. बँटा आम्ही 1-1.5 महिने आधीपासूनच सांगेलाय, पण शार्प्यान लाईट सांगायचे बाकी होते. भाऊ म्हणत आपल्याला स्पेशल जनरेटर लागेल, त्याच्यासाठी चिचुलीत येऊन जनरेटर बुक केलं आणि भाऊले ऍडव्हान्स देऊन टाकला. फुकटचा चहा पिऊन डबल खामगाव रोडनं आलो. रस्त्यानं आमच्या गावाचा आतंकवादी भेटला. तो बी खामगावले ढोर बाजारात चालला होता आणि आम्ही बी तटीत चाललो होतो. आपल्या बुलढाणा जिल्ह्यात सर्वात मोठा ढोर बाजार, ते म्हणजे सर्वात जास्त म्हशी खामगावच्याच बाजारात असतात. त्याच बाजारात हे आमचं कार्टून म्हशी पाहायला आलं. त्याचा काही बजेट जमला नाही. त्याला म्हटलं चला आमच्या सोबत नांदुरा. आज आपल्या मागेले कामात म्हटलं बाबू. नांदुऱ्याले महाराज चौकात आलो. दादाले फोन लावून महाराज चौकात बोलून घेतलं. भाऊ म्हणत येऊ द्या आपल्या गाडी मागे गाडी. त्याच्या मागे मागे तर आलो, पण अशा गल्ल्या गुल्ल्या पण असं वाटलं गलत नंबर तरी डायल केला आपण. अरे नाही हो बा म्हणत, आम्ही का गुंडी दिसून राहिलो तुम्हाला. क्वालिटीचा काही विषय नव्हता, क्वालिटी तर 1 नंबर होती लाईटाची, पण रेट मध्ये भाऊले म्हटलं थोडं तडजोड करा. अर्धा 1 तास टाइमपास करून 5,000 रुपये ऍडव्हान्स पे केले. पूर्ण सेटअप भाऊचा बुक केला. भाऊ म्हणत 6 तारीखले पाहिजे जलवा. तटून सरळ आलो आपल्या प्रतीक भाऊच्या भाषा मेन्सवेअर वर. प्रतीक भाऊच्या दुकानात नवीनच जुगाड चालू होतं. आता एवढ्या दूर नांदुऱ्याला आलोच म्हटलं तर रिकामं कुठे जायला पुरते. आपल्या मराठी माणसाच्या दुकानून 1 शर्ट घेऊन जा म्हटलं. प्रतीक भाऊच्याच पसंतचं 1 शर्ट घेतलं. भाऊ सोबत थोड्या गप्पा गोष्टी केल्या. आता तुम्ही तुमचं काम करून टाका, फटाफट फॉलो करून टाका.